स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर बरसू दे. आज मी तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखर क्रमांक 15 सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 15. शूद्र स्त्रीस पुत्र प्राप्ती. मंगलवेड्यास एक 60 वर्षाचा शूद्र होता. त्याची बायको 52 वर्ष वयाची होती. तिला संतान नसल्या कारणाने ती फार कष्टी असे. बाई पतिव्रता असून फार भाविक होती. एकदा बसाप्पा तेलेची आणि त्याची गाठ पडली. महाराजांची विचित्र लीला त्याने बाईस सांगितली आणि उपदेश केला की तू स्वामींची भक्ती करीत जा. नित्य दर्शन घेतल्याशिवाय भोजन करू नकोस, म्हणजे श्रींच्या कृपेने तुझे मनोरथ पूर्ण होईल. त्या दिवसापासून बाईने तसा नेम धरला. जेथे श्री समर्थ असतील तेथे जाऊन मग ती दर्शन घेत असे आणि मग भोजन करीत असे. याप्रमाणे 2 वर्ष तिने केली. पुढे एकेकाळी बाई दर्शनास आली असता तिची सप्रेम भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले आणि हास्य करून तिला म्हणाले, त्या पलीकडच्या वृक्षाचा चीक काढून साखरेतून खा, म्हणजे तुझे कार्य होईल. बाई वृक्षाजवळ जाऊन पाहते तर तो शीर्षाचा वृक्ष होता. पांढरा शुभ्र चीक त्यास आला होता. तो काढून घेऊन श्रींच्या आज्ञेप्रमाणे त्यात साखर घालून बाईंनी तो खाल्ला. दयाघनाच्या कृपेमुळे बाई गर्भवती होऊन तिला सुलक्षणी पुत्र झाला. श्रींच्या चरणावर पुत्र घालून उभयता आनंदाने राहू लागली. येथे बखर क्रमांक 15 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.